दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या वक्तव्याच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचं नोवेनं. पवित्र कोणही, पवित्र कोणही, इचे स्मिते उषे परी, सुरम्य चंद्रिके परी, सतेज भास्करा परी, पवित्र कोणही, पवित्र कोणही, पवित्र कोणही. प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळवलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी पुढील कृपादाने मिळवून दे. मोहार विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य दे. येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण दे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्य माते, आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायाची प्रार्थना. ही प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण इथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्य माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धाबा करतो. तू जिवंतांचे रक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेष प्रसंगी व मरते समयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारताच आम्ही समाधान मानणार नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहायक माता आहेस असे आम्ही दर्शवू. अहिक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्य माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ समोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हास धैर्य दे. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी ही विनंती तुझकडे करीत आहोत. आमेन.
लोकसमुदायाचे आवाहन. आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, महागुरू आर्चबिशप फेलिक्स, सर्व राज्यकर्ते ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभू मरिये मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभू मरिये मातेसह आम्ही विनवितो. नवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना पवित्र आत्म्याची कृपा मिळावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभू मरिये मातेसह आम्ही विनवितो. नवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावी आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेनुसार बरे व्हावेत म्हणून हे प्रभू मरिये मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नवेनाच्या भक्तांना व सर्व मृत लोकांना शांती लाभावी म्हणून हे प्रभू मरिये मातेसह आम्ही विनवितो. आजच्या या नवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हावेत म्हणून हे प्रभू मरिये मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा आणि त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभू मरिये मातेसह आम्ही विनवितो. आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी आपण मनात पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. आभार. ही प्रभू, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिये मातेसह आभार मानतो. साक्रामेंटाद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरिये मातेसह आभार मानतो. आम्हा नवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व अहिक देणग्यांबद्दल आम्ही तुझे मरिये मातेसह आभार मानतो. क्षणभर शांत राहून आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहाय्य मातेचे आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आमुची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मळ जननी. नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आजारांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या सेवकांकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजन कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे मानू. आमेन. तुमचे संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्याजवळ असो, तुमचे पालन कराव्यास तुम्हामध्ये असो, तुमचे मार्गदर्शन कराव्यास तुमच्या समोर असो, तुमचा सांभाळ कराव्यास तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्याव्यास तुम्हाबरोबर असो. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तू धन्वंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांचे तू वाटप करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, तुझ्याकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी घेत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. महासमय आम्हाला विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायम चिकाटी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने आम्हासाठी मिळव. सर्व युगातील विश्वासू लोकांशी एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो तू कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र माते, आम्हा पाप्यांसाठी आणि मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन.
हे देवाचे माते आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तो आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहे. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 3. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्तगणांच्या या समूहात प्रभू यशाचे गान. प्रभू निर्मित इस्रायल जनवा, गाहर्षाने प्रभु गुणगान. सियोनी करानो निज रूपासा, थय थयनाचा हर्षभरान. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्तगणांच्या या समूहात प्रभू यशाचे गान. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. स्वर्गवासी फादर जॉन डिमेलो, स्वर्गवासी सायमन पास्कोल रिबेलो, स्वर्गवासी अंतोम फिलिप डिमॉन्टे, स्वर्गवासी पावलिना अम्ब्रोज रॉड्रिक्स, स्वर्गवासी शिजुबाई सायमन रुमाव. तसेच वाढदिवसानिमित्ताने देवाचे आभार व त्यांच्यासाठी व जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा म्हणून प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. या पवित्र मिसाच्या रहस्यात सहभागी होत असताना पात्र ठरावेत म्हणून केलेल्या पापांबद्दल पश्चातापी अंतकरणाने प्रभूकडे क्षमा मागूया. आज आपण संत चार्ल्स बोर्रोमियो चा सण साजरा करीत आहोत. अत्यंत ज्ञानवंत संत, ज्यांना परमेश्वराने ज्ञानाचं वरदान दिलेलं होतं. त्यांची नम्रता व प्रामाणिकपणा आणि त्यांचं नीतिमत्व ह्यामुळे ते प्रसिद्ध होते. आपण सुद्धा आपल्या जीवनावर ह्या 3 मुद्द्यावर चिंतन करूया. खरोखर आम्ही पवित्र जीवन जगत आहोत का? आम्ही नम्र आणि प्रामाणिक आहोत का? जे नीतिमत्व आम्हाला बायबलमधून मिळालेलं आहे ते नीतिमत्व आम्ही स्वीकारण्यासाठी तयार आहोत का? सर्वांनी एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, ऐगेने मी फार पाप केले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व सामर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
ईश्वरा आम्हावर दया कर. ईश्वरा आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. ईश्वरा आम्हावर दया कर. ईश्वरा आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व सामर्थ्य बापा, संत चार्ल्स बोर्मियो यांचे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. आम्हाद्वारे तुझ्या ख्रिस्त सभेचे सतत नूतनीकरण कर आणि आम्हाला ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनवून आम्हाद्वारे त्याच्या प्रतिमेचे जगाला दर्शन घडव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पाऊलचे फिलिपिकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसताही भीतीने आणि कापत कापत आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे आणि कृती करणे ही तुम्हामध्ये आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर आणि वादविवाद न करता करा, ह्यासाठी की ह्या कुटील आणि विपरीत पिढीला तुम्ही निर्दोष आणि निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही आणि माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत, असा अभिमान मला ख्रिस्ताच्या ठायी बाळगण्यास कारण होईल. तुमच्या विश्वासाचा यज्ञ आणि सेवा होताना जरी मी स्वतः अर्पीला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो आणि तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो. त्याचप्रमाणे तुम्हीही आनंद माना आणि माझ्याबरोबर आनंद करा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद आपले उत्तर. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझा दुर्गा आहे. मी कोणाचे भय धरू? प्रतिसाद. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन आणि त्याच्या मंदिरात ध्यान करीन. प्रतिसाद. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. ह्या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. प्रतिसाद. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. जयघोष.
Alleluia, Alleluia, Alleluia. Alleluia, Alleluia, Alleluia. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी देवाने आपणास सुवार्तेच्या द्वारे पाचारण केले आहे. Alleluia, Alleluia, Alleluia. Alleluia, Alleluia, Alleluia. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू बरोबर मोठा लोकसमुदाय चालला होता तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ आणि बहिणी ह्यांचा आणि आपल्या जीवाचाही त्याग करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून आणि खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा मनुष्य बांधू लागला खरा पण ह्याला तो पुरा करता आला नाही. अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की जो 20,000 घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला 10,000 जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे, तोच तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या शुभवर्तमानातून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त शिष्यत्वाचा संदेश देत आहे. खरे शिष्य कोण आहेत आणि ते कसे असायला हवेत? शिष्यत्व हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीमध्ये आहे आणि परमेश्वराच्या श्रद्धेमध्ये आहे. आणि जेव्हा ही शिकवणूक आपण पाळतो तेव्हा आपण या शिष्यत्वाची साक्ष देत असतो. आणि शिष्यत्व जे आहे हे त्यागामध्ये आहे, ज्याला सॅक्रिफाईस आपण म्हणतो. जर आपण त्याग केला नाही तर आपलं संपूर्ण जीवन जे आहे हे व्यर्थ आहे. व्हॅनिटी ऑफ व्हॅनिटी. आज आपण संत चार्ल्स बोर्मिओचा सण साजरा करीत आहोत. संत चार्ल्स बोर्मिओ इटाली देशातील अरोना आणि लुंबार्डी या गावी जन्मलेले आले होते. अतिशय विद्वान कुटुंबामध्ये ते जन्माला आलेले होते. त्यांच्या कुटुंबातील त्यांचे जे काका होते पायस चौथे हे पोप होते. अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी सिव्हिल लॉ आणि कॅनन लॉ
ह्यामध्ये ते पंडित झालेले होते, डॉक्टरेट मिळालेली होती, असं अफाट ज्ञान त्यांच्याकडे होतं. आणि त्यांच्यासमोर मोह देखील होता. ते चांगले सरकारमध्ये राहून किंवा राजकारणामध्ये पडून त्यांनी भरपूर प्रसिद्धी मिळवलेली असते, परंतु त्यांनी ते न करता ते धर्मगुरू पदासाठी त्यांनी प्रवेश घेतला. धर्मगुरू झाल्यानंतर त्यांनी सेवा केली आणि त्यांचं ज्ञान पाहून आणि त्यांच्या त्याचा कार्याचा आढावा घेऊन पोप पाय चौथे त्यांचे काका यांनी त्यांना कार्डिनल बनवलं. आणि कार्डिनल झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी जे चर्चमध्ये बदल घडवून आणले, त्यांनी सेनड चर्चच्या याच्यामध्ये जे काही तत्व होती त्या तत्वावर अभ्यास करून लोकांना मार्गदर्शन केलं आणि त्यासाठी सेनेट भरलेली होती. आणि त्यातून नंतर त्यांना मिलान या शहराचे बिशप म्हणून पद बहाल करण्यात आलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एवढे मोठ्या फॅमिलीमध्ये जन्माला आलेली परंतु नम्र आणि प्रामाणिक, जेव्हा जेव्हा त्यांच्या कारकिर्दीमध्ये संकट आली, इटली देशामध्ये लोकांवर विशेष भाविकांवर दुष्काळ आला, तेव्हा त्यांनी आपली संपत्ती स्वतःकडे ठेवली नाही. त्यांच्याकडे जे काही वस्तू होत्या त्या सर्व विकून ह्या दुष्काळग्रस्तांना त्यांनी मदत दिली. आणि हेच खरं अध्यात्म आहे आणि हाच खरं त्याग आहे. आणि ह्याच त्यागातून परमेश्वराने त्यांचा गौरव केलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खरं शिष्यत्व जे आहे हे त्यागामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की जो कोणी सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. आता शिष्य जर आपल्याला व्हायचं असेल तर आपण पहिल्या प्रथम सत्य मानलं पाहिजे की परमेश्वर आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये तारण आहे. म्हणून ह्या तारणासाठी आम्ही भक्त म्हणलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, वेळ दिला पाहिजे. जी वचनं आपल्याला बायबलमधून मिळालेली आहेत त्या वचनावर चिंतन करून सत्य स्वीकारलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजेच आपल्यामध्ये जो त्याग आहे तो त्याग प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे त्याग कशामध्ये आहे? सेवेमध्ये आहे, ज्याला चॅरिटी म्हणतात. जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये जे कलागुण आहेत त्याचा उपयोग आपण करतो आणि त्याच कलागुणातून आपण परमेश्वराचा गौरव करत असतो. आणि संतांनी हेच केलेलं आहे. आणि आपल्यालासुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आज आवाहन करत आहे. तर तुम्हाला खरंच शिष्य बनायचं असेल तर जे आपले क्रॉस आहेत, जे आपलं दुःख आहे ते स्वीकारून प्रभूच्या मागे आपण गेलं पाहिजे. म्हणजे प्रभूचं अनुकरण केलं पाहिजे. आणि तरच आपण ह्या खऱ्या शिष्यत्वाची आपण साक्ष देऊ शकतो. आजच्या ह्या मिसामध्ये आपण सहभागी होत असताना चार्ल्स बोमिओप्रमाणे जे आपलं नीतिमत्व आहे हे नीतिमत्व आपण स्वीकारून चांगलं जीवन जगण्यासाठी विशेष कृपा मागूया. अर्पण गीत. तुझ्या चरणाशी आलो प्रभू, स्वीकार कर तू आमचा हे प्रभू. फळे फुले आणि द्राक्षरस भाकरी तुझ्या चरणाशी ठेवितो आम्ही. तुझ्या चरणाशी आलो प्रभू, हे माझे मन प्रभू, हे माझे तन तुझ्या सेवेस अर्पितो आम्ही. पापी आम्ही पावन होण्या तुझ्या चरणाशी येतो आम्ही. हे माझे मन
तुझ्या सेवेत अर्पितो आम्ही. पापी आम्ही पावन होण्या तुझ्या चरणाशी येतो आम्ही. बंधू भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान परमेश्वर पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, संत चार्लसच्या सणाच्या दिवशी आम्ही आणलेल्या ह्या दानांवर तुझी कृपादृष्टी वळव. तू त्या सद्गुणांचा पुतळा बनवलेस व त्याच्या अंतकरणात सेवक कार्याविषयी अपार तळमळ निर्माण केलीस. ह्या समर्पणाच्या कृपाशक्तीने सत्कार्य करण्यास आम्हाला प्रेरणा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहेत. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. संत चार्ल्स बोर्मियोच्या याच्या सणाच्या दिवशी हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तो आम्हाला स्फूर्ती देतोस. त्याच्या उपदेशातून तो आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी अखंड भरली आहे, अखंड भरली आहे. परमस्वर्गात जय जयकार, परमस्वर्गात जय जयकार, परमस्वर्गात जय जयकार, परमस्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार.
मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत अशा आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व सामर्थ्य पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आज आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसे तूही आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्यात आणणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. ईश्वर के बलित में मरे, जो हर लेते पाप जगत के, हम पर दया करो. हे ईश्वर के बलित में मरे, जो हर लेते पाप जगत के, हम पर दया करो. हे ईश्वर के बलित में मरे, जो हर लेते पाप जगत के, शांति प्रदान करो. शांति प्रदान करो. शांति प्रदान करो.
जगाची पाप दूर करणारे हे देवाची कोकरू पहाच्या भोजनास बोलविण्यात आलेले सर्व धान्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत, गीत क्रमांक 440. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आपले धर्म सेवा कार्य प्रामाणिकपणे आणि चिकाटीने चालू ठेवण्यास संत चार्लसला ख्रिस्त शरीर साक्रामेंताकडून कृपाशक्ती मिळाली. आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीर साक्रामेंताकडून आम्हाला देखील तशीच कृपाशक्ती व धैर्य दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वसामर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना विषाणूमुळे आजारी लोकांसाठी प्रार्थना. हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे आजारी असलेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, करोनाची लागण झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा मागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या
सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावली उचलली जात आहे, त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही विनंती करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आमेन. साल 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी सेंट जोसेफ्स इंग्लिश मीडियम नंदाखाल येथे ज्युनियर KGसाठी ॲडमिशन फॉर्म्स देण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर उद्या असणार आहे. सकाळी 8 ते 10 या वेळामध्ये हे प्रवेश अर्ज दिले जात आहेत. पालकांना विनंती आहे की त्याने त्वरा करून अर्ज घेऊन जावी. फॅमिली कॅटेकिसिस कौटुंबिक धर्मशिक्षण गेल्या रविवारचा जो तास आहे तो विशेष करून पाचारणावर आणि गुरुदीक्षा या साक्रामेंतावर आहे. पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलासमवेत या धर्मशिक्षणामध्ये मुलांच्या पाचारणाची ओढ किंवा ओळख त्यांना करून देण्यासाठी सहाय्य करावे. 14 नोव्हेंबर बालक दिन लवकरच येत आहे. आपल्या धर्मगामातील संडे स्कूल शिक्षक आणि शिक्षक संघटना ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आपण व्हर्च्युअल बाल उत्सव त्या दिवशी आयोजित करीत आहोत. त्यासाठी आपण विषय घेतलेला आहे चिल्ड्रन कम टू मी. प्रभू येशू ख्रिस्ताचं वाक्य आहे, मुलांना माझ्याकडे येऊ द्या. आणि म्हणून आपल्या गाव परिवारातील बाल शिक्षण समन्वयकांना शिक्षक समन्वयकांना नम्र विनंती आहे की आपल्या गाव परिवारातील मुलांना एकत्रित करून त्यांच्याद्वारे एक सुंदर असा कार्यक्रम आपण आयोजित करू शकता. एखादं नृत्य किंवा छोटंसं 4-5 मिनटाचा कार्यक्रम आपण आयोजित करावं. फादर जो डिमॉन्टी त्याचं संपूर्ण आयोजन करीत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून कोणतीही अडचण असल्यास त्यांना आपण भेटावी. येता शुक्रवार 6 नोव्हेंबर हा महिन्याचा पहिला शुक्रवार आहे. दुपारी 3 ते 5 नेहमीप्रमाणे फर्स्ट फ्रायडे डिवोशन महिन्याच्या पहिल्या शुक्रवारची आराधना असेल. त्यात दैवी दयेचा नवेना, स्तुती आराधना, प्रबोधन, त्याचप्रमाणे आरोग्यासाठी प्रार्थना व साक्रामेंताचा आशीर्वाद असेल. संपूर्ण कुटुंब आपण या फर्स्ट फ्रायडे डिवोशनमध्ये सहभागी व्हावे. प्रिय भाविकांनो, मिशनची ॲन्व्हलप्स बऱ्याच गाव परिवारातून आलेली आहेत. काही गाव परिवारामधून बाकी आहेत. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर धर्मग्राम पालखी मंडळाचे सभासद सांगत आहेत, फादर काही म्हणजे 1-2 कुटुंब अजून देत नाहीत. आपणास विनंती आहे की जर चुकून आपलं पाकीट आपल्याकडे राहिलं असेल तर त्वरा करून ते पाकीट आपण आपले रक्कम किंवा दान टाकून पॅरिश काउन्सिल सभासदांकडे द्यावे. आपण सहकार्य करावे. परमेश्वर आपल्याला भरभरून देत आहेत. आपण परमेश्वरासाठी उदार व्हावे, ख्रिस्त सभेसाठी उदार व्हावे ही नम्र विनंती. नोव्हेंबर महिना हा मृतांसाठी प्रार्थना करण्याचा महिना आहे आणि म्हणून आपण विनंती केली आहे की दफनभूमीवर आपण 8 तारखेपर्यंत रविवारपर्यंत येऊ शकता. दफनभूमीला भेट देताना कुटुंबाने सर्वांनी यायचं आहे. आम्ही बघत आहोत की कुटुंबातले बरेच लोक दफनभूमीवर एकत्रित येत आहेत. आपल्या मुलांवर चांगले संस्कार त्याद्वारे होत असतात आणि म्हणून दफनभूमीला आपण भेट द्यावी. तसेच दररोज कौटुंबिक प्रार्थनेच्या वेळी आपल्याला मृत व्यक्तींसाठी प्रार्थना करता यावी म्हणून आपल्या IT टीमने एक छोटीशी प्रार्थना बनवलेली आहे. ती आपल्या प्रत्येकाला पाठवलेली आहे. आपण आपल्या संध्याकाळच्या रोजरीच्या प्रार्थनेनंतर ह्या प्रार्थनेचे देखील सहभागी व्हावे ही नम्र विनंती. अंतिम गीत क्रमांक 370.
हे निर्मळ हे निष्कलंक हे परमदयामय राणी हे निर्मळ हे निष्कलंक हे परमदयामय राणी शरणागत याचका त्यागिले असेल हाले काणी हे निर्मळ हे निष्कलंक हे परमदयामय राणी कुणी संकटी पडता तुझला साध घालिली आई त्यास रक्षिले बल दिधले त्या निराश केले नाही हे निर्मळ हे निष्कलंक